नमस्कार विद्यार्थी मित्र मी आपला रमेश सारथी गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. मित्र आपण टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ शिकत आहोत. अगोदरच्या क्लासमध्ये आपण साधा वर्तमान काळामध्ये वाक्यरचना कशी करतो हे पाहिले आणि आता जे क्लास आहे साधा वर्तमान काळ कुठं वापरायचा ह्याचे उपयोग काय हे आपण बघूया. Uses of simple present tense. Uses of simple present tense. साधा वर्तमान काळाचे उपयोग लिहून घ्या बेटा. मी मराठीमध्ये पण सांगतोय, प्लीज राईट डाऊन. सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस. पहिला नंबर 1, सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ऍक्शन्स. मित्र मी इथं वरी सिंपल प्रेझेंट टेन्स पूर्ण स्टेटमेंट लिहिला, खाली जे नंबर देऊन हा छोटा शॉर्ट मध्ये लिहिला. तुम्ही मात्र पूर्ण वाक्य लिहून घ्या. साधा वर्तमान काळ कुठे वापरतोय? फॉर हॅबिच्युअल ऍक्शन्स, टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ऍक्शन्स. हॅबिट सवयी, जे आपले सवय असतात ते सवय व्यक्त करण्यासाठी, सवय सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ व्यक्त करतोय. लिहून घ्या बेटा. सवय व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतो. नंबर 1 एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये उदाहरण बघा. एक्झाम्पल, शी डज नॉट टेक टी. डज नॉट टेक हा सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स आहे बेटा. डज नॉट टेक म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला वर्ब आहे. शी डज नॉट टेक टी, ती चहा घेत नाही. हे सवय आहे. हे सवय आपण कुठे वापरतो? साधा वर्तमान काळामध्ये. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल, आय गो टू बेड एट 10 PM. आय गो टू बेड एट 10 PM. मी रात्री 10 वाजता झोपतोय. हे सवय आहे. सकाळी उठणे, झोपणे हे जे आपलं असतात ते सवयी असतात. अजून दुसरा जर सांगायचं असेल, वी गो फॉर ए मॉर्निंग वॉक डेली. आम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जातो. वी गो. गो हे साधा वर्तमान काळ आहे. सो अशा प्रकारे हे जे सवयी असतात, हॅबिट्स असतात, ते कुठं वापरायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायचं. हे झाला पहिला. Look at the second one. Simple present tense is used to express eternal truths. Eternal truths. Eternal त्रिकालवादी सत्य, शाश्वत सत्य, जे नेहमीसाठी सत्य असतात ते दर्शवण्यासाठी आपण काय करतो? साधा वर्तमान काळाचा उपयोग करतोय. त्रिकाळवादी सत्य सांगण्यासाठी. त्रिकाळवादी सत्य म्हणजे ते नेहमीसाठी सत्य असतात. हा एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल 1, द अर्थ इज राऊंड. पृथ्वी गोल आहे. द अर्थ इज राऊंड हे एटर्नल ट्रूथ आहे. सेकंड एक्झाम्पल, रेन फॉल्स फ्रॉम द क्लाउड्स. रेन फॉल्स फ्रॉम द क्लाउड्स. इथं फॉल्स वर्ब आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. पाऊस कुठून पडतोय? ढगातून पडतोय. हे साधा वर्तमान काळामध्ये सांगायला पाहिजे आणि हे त्रिकालवादी सत्य आहे. द मून रायझेस इन द ईस्ट हे पण त्रिकालवादी सत्य आहे. असे जे नेहमीसाठी सत्य असतात ते कशात सांगतो आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगायला पाहिजे. आणि तिसरा बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस फ्युचर ऍक्शन्स. फ्युचर ऍक्शन्स, भविष्यात घडणारे काही कार्य दर्शवण्यासाठी देखील साधा वर्तमान काळ वापरतोय. मित्र तुम्हाला वाटेल मग भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी भविष्यकाळात वाक्य आहेत ना? हो आहेत. परंतु इंग्रजीमध्ये कधी कधी भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी इंग्रजी लोक साधा वर्तमान काळाचा वापर देखील करतात. हे तुम्हाला माहिती असू द्या. कारण का उद्या चालून जरी कुठे स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कुठे विचारले तर ते बरोबर आहे. साधा वर्तमान काळ कुठे वापरतात? फ्युचर ऍक्शन्स. फ्युचर म्हणजे भविष्यकाळ असला तरीही साधा वर्तमान काळ भविष्यकाळासाठी वापरतात. एक्झाम्पल्स पहा मित्र. अवर स्कूल रिओपन्स इन जून. रिओपन्स हे वर्ब आहे. ओपन उघडणे, रिओपन म्हणजे पुन्हा उघडणे. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेत मे मध्ये आणि मे मध्ये तुम्ही बोलत आहात आमची शाळा जून मध्ये उघडणार आहे. उघडणार, परंतु हे जून मध्ये उघडणार भविष्य आहे म्हणजे पुढच्या, परंतु इथं वर्तमान काळामध्ये सांगत आहेत. दिस इज राईट. हे असे भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी हा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात बेटा.
नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल पहा. वेन डू यू कम बॅक. समजा कोणीतरी कुठेतरी गावाला जात आहेत आणि त्यांना तुम्ही विचारत आहात वेन डू यू कम बॅक, तुम्ही परत कधी येता. आता परत कधी येता म्हणजे परत ते आता जात आहेत, त्यांनी येणार तर भविष्यामध्ये उद्या परवा, तरीही आपण काय विचारतो, वेन डू यू कम बॅक. वेन विल यू कम बॅक हे फ्युचर टेन्स आहे. वेन विल यू कम बॅक हे फ्युचर टेन्स आहे. हा वेन विल यू च्या ऐवजी वेन डू यू कम बॅक असेही इंग्रजीमध्ये विचारतात. भविष्यातले जे कार्य आहेत तेही साध्या वर्तमान काळामध्ये व्यक्त करतात इंग्रजीमध्ये. हे लक्षात ठेवा, हे माहिती असू द्या तुम्हाला. नेक्स्ट चौथा बघूया बेटा. काय म्हणतोय, सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू एक्सप्रेस कॉमेंट्रीज ऑन स्पोर्ट्स इव्हेंट्स. कॉमेंट्रीज ऑन स्पोर्ट्स इव्हेंट्स, स्पोर्ट्स गेम्स, खेळ. तुम्हाला माहिती आहे तुम्ही क्रिकेट खेळता ना. हो, सर्वच खेळतात, आवडतं सर्वांना. येस, क्रिकेट खेळता, परंतु त्या क्रिकेट खेळते वेळेस त्याच्यामध्ये जी कॉमेंट्री असते ते कॉमेंट्री मात्र म्हणजे क्रिकेट चालू असते, ते चालू वर्तमान काळाचे आहे ऍक्च्युअली, परंतु कॉमेंट्री चालू वर्तमान काळामध्ये राहत नाही. कॉमेंट्री कशामध्ये असतो मग, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते. म्हणजे क्रिकेटची कॉमेंट्री असतो किंवा कोणती कबड्डी असो, खो खो असो, कुठली स्पोर्ट असो, गेम असो, त्याची कॉमेंट्री कोणत्या टेन्स मध्ये सांगायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगायचं मित्र हो. हे पण लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स पहा. द बॅट्समॅन स्टेअर्स एट द बॉल. द बॅट्समॅन स्टेअर्स एट द ball, comes forward, raises his bat, hits, hits 6. पहा बेटा, इथं ग्रामर सांगतोय. द बॅट्समॅन स्टेअर्स, टक लावून बघणे, स्टेअर्स, स्टेअरिंग नाहीये, स्टेअर्स. पाहतोय, कुठं पाहतोय, बॉलला पाहतोय, साधा वर्तमान काळ. कम्स फॉरवर्ड, पुढे येतोय, कमिंग फॉरवर्ड नाहीये, कम्स फॉरवर्ड. रेजेस हिज बॅट, बॅट उचलतोय. हिट्स, मारतोय, हिट्स 6. अशा प्रकारे जे कॉमेंट्रीमध्ये जे कॉमेंटेरियन असतात ना, ते कसे जोरात जोरात ओरडून सांगतात. द बॅट्समॅन स्टेअर्स एट द बॉल, कम्स फॉरवर्ड, रेजेस हिज बॅट, हिट्स 6. असे जोर जोरात ते बोलतात. अशा प्रकारे कॉमेंट्रीज मध्ये हे जे कॉमेंट्री आहे ते साध्या वर्तमान काळामध्ये सांगतात. दुसरं एक्झाम्पल पाहूया आता. पेले, द ग्रेट फुटबॉल प्लेयर. पेले gets the ball, dribbles it and kicks, goal. हे gets the ball, gets सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब आहे. ड्रिबल्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब आहे. किक्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब आहे. सो मित्र हो, अशा प्रकारे हे साध्या वर्तमान काळाचे उपयोग आहेत. तर पुढच्या क्लासमध्ये पुढचं जे टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्या टेन्सने आपण पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करीत राहा आणि ऑल द बेस्ट.